मित्रांनो, जरा ही इमेज काळजीपूर्वक पहा. WhatsAppवरती चॅटिंग करत असताना तुम्ही समोरच्याला मेसेज करता, "कसा आहेस तू?" आणि समोरचा पण तुम्हाला लगेच रिप्लाय करतो, "मी ठीक आहे." मग जे तुम्ही लिहून पाठवलंय आणि समोरच्याने जो तुम्हाला रिप्लाय दिलेला आहे, हा नेमका कोणत्या भाषेमध्ये दिलाय? हे इंग्रजी आहे का? की मराठी आहे? मग तुमच्यापैकी बरेच जण असं बोलतील, "सर हे इंग्रजी आहे." कारण हे टाइप करण्यासाठी आम्ही इंग्रजी लेटर्स वापरली आहेत. पण याचा अर्थ मराठीतून निघतोय. मग ही मराठी आहे का इंग्रजी आहे? मग खरं सांगायचं तर ही मराठीही नाही आणि धड इंग्रजीही नाही. मग आपल्यापैकी बऱ्याच जणाला हे असं काहीतरी करून वाटत असेल, की आपल्याला आता इंग्रजी येऊ लागले. आम्ही इंग्रजी वाचू शकतो आणि बोलू पण शकतो किंवा लिहू शकतो. पण हे खरं नाही. कारण ही जी पद्धत जी आहे, ही पद्धत शिकणे म्हणजे इंग्रजी येणे असं नाही. हे इंग्रजी नाही. ही आपलीच मराठी भाषा इंग्रजीमध्ये किंवा इंग्रजी अक्षरं वापरून लिहिण्याची एक पद्धत आहे, ज्याला लिप्यांतर असं म्हणायचं. तर मी तुमचा कोच, तुमचा मित्र मदन कटके सर आणि हा आहे इंग्लिश आरंभ झिरो टू हिरो. चला आत्मविश्वासाने इंग्रजी बोलूया. आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो, हाच तुमचा एक मोठा गैरसमज मी तुमचा दूर करणार आहे. बऱ्याच जणाला असा गैरसमज असतो, की मराठी बाराखडी वापरून इंग्रजी शिकता येते. रॉंग आहे. हे चुकीचं आहे. कसं? ते या व्हिडिओमध्ये सांगतो. नीट ऐका. मग आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी सर्वांना एक वॉर्निंग. वॉर्निंग अशी आहे, इंग्रजी वाचन आणि स्पेलिंग बनवण्यासाठी मराठी बाराखडीचा वापर करायचा नाही. वॉर्निंग देतोय. हे स्टेटमेंट जे आहे, हे विधान जे मी करतोय, हे खूप गांभीर्यानं आणि जबाबदारीनं करतोय. याची सर्व जबाबदारी माझी हे चुकीचं असेल तर. इंग्रजी वाचन आणि स्पेलिंग बनवण्यासाठी मराठी बाराखडीचा वापर करू नका. का ते सांगतो नीट ऐका. जर आपण पाणी असं लिहिलं, पाणी आणि वॉटर असं लिहिलं, तर ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? पाण्याचा आणि वॉटरचा अर्थ एकच आहे. लिपी बदलली आणि भाषा बदलली. इथं शब्दाचा अर्थ बदलला नाही, पण भाषा बदलली. याला म्हणायचं ट्रान्सलेशन. काय म्हणायचं याला? ट्रान्सलेशन, भाषांतर. म्हणजे एका भाषेवरून दुसरी भाषा तयार करणे. पण जर मी पाणी हेच PAANI पाणी असं लिहिलं, तर काय झालं? शब्दाचा अर्थ तोच, भाषा तीच, पण लिपी मात्र बदलली. याला लिप्यांतर म्हणायचं. इंग्रजीमध्ये याला ट्रान्सलिटरेशन असं म्हणतात. काय म्हणतात? ट्रान्सलिटरेशन. मग ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलिटरेशन, भाषांतर आणि लिप्यांतरमध्ये काय फरक आहे ते समजलं का? म्हणजे जे तुम्ही केलंय पूर्वी WhatsAppवर चॅटिंग करताना, हे इंग्रजी भाषेमध्ये नाही, हे लिप्यांतरामध्ये केलंय. कशामध्ये केलंय? लिप्यांतरामध्ये केलंय. इंग्रजी शिकताना किंवा इंग्रजीच्या स्पेलिंग बनवताना किंवा इंग्रजी वाचताना सर्वात मोठी चूक कुठे होते सांगतो, ऐका. समजा एक शब्द देतोय तुम्हाला नेचर. नेचरचा अर्थ स्वभाव, निसर्ग, प्रकृती किंवा प्रवृत्ती. ठीक आहे? नेचर. मग जर बाराखडीचा वापर करून जर तुम्ही नेचर असं लिहिलं, तर याची स्पेलिंग होईल NECHAR. नेचर. हीच घाणेरडी सवय असते बघा सगळ्याला. बरोबर? मराठी भाषा शिकायची आणि असं काहीतरी लिहायचं. पण ही स्पेलिंग चुकीची आहे. कारण इंग्रजीमध्ये स्पेलिंग ही आहे NATUR, नेचर. आता बाराखडीनुसार जर ह्याला वाचलं, तर तुम्ही काय म्हणणार, की NA म्हणजे न, TU म्हणजे टू आणि RE म्हणजे रे. हे झालं नटुरे. काय झालं? नटुरे. अरे दाद्यानो, हे पण चुकीचं आहे. कारण हे नटुरे नाही, हे नेचर आहे. बघा, सांगतोय काय, थोडं गोंधळ करणार आहे. नेचर असं लिहायचं नाही, असं लिहायचं. आणि हे जे आहे, हे नेचर असं वाचायचं, नटोरे असं नाही वाचायचं. का? कारण इंग्रजी शब्दाची स्पेलिंग आणि त्याचे उच्चार
ह्याचे नियम वेगळे आहेत. म्हणून इंग्रजी पाठ करण्यासाठी, वाचण्यासाठी, स्पेलिंग बनवण्यासाठी मराठी इंग्रजीचा बाराखडीचा वापर बिलकुल करायचा नाही. याचं अजून एक कारण तुम्हाला सांगतो ऐका. स्क्रीनवरती तुमच्या एक टेबल दिसतोय. बरोबर? जरा मी बाजूला सरकतोय. टेबलमध्ये पहिला आहे सफरचंद. काय आहे? सफरचंद. मग बाराखडीनुसार त्याला असं लिहिणार तुम्ही सफरचंद. सफरचंद. पण खरा इंग्रजीचा शब्द त्याचा ॲपल असा आहे. बरोबर? ज्ञान त्याची स्पेलिंग तुम्ही अशी लिहिली DNYAN ज्ञान. पण ज्ञानला इंग्लिशमध्ये नॉलेज असं म्हणतात. शाळा SHALA तिला इंग्रजीमध्ये स्कूल असं म्हणतात. मग हे जे काय करताय तुम्ही हे बाराखडीचा वापर करून, लिप्यांतराचा वापर करून, ते फक्त आवाज कॉपी करताय मराठीतले. त्याचा अर्थ कॉपी करत नाही, त्याचा अर्थ तिथं सांगत नाही. मग फक्त आवाजच कॉपी होतोय. त्याचा अर्थच बनत नाही. याचा उपयोग काय मग? तर उपयोग आहे. क, ख, ग ही आपली मराठी बाराखडी, जिला आपण इंग्रजीमध्ये KA क, KHA ख आणि GA ग असं म्हणतो आणि त्याच्या पुढं गा, गी, गु, गे, गम, गहा असं लावतो. ती बाराखडी नेमकी वापरायची कुठं? त्याचे उपयोग काय ते आता सांगतो. लक्ष देऊ नका. याचा पहिला उपयोग आहे देवनागरी लिपीतील नावं आणि उच्चार लिहिण्यासाठी. मराठी भाषेतील व्यक्तींची किंवा गावाची नावं इंग्रजीमध्ये लिहायची असतात. त्यावेळेला या मराठी बाराखडीचा उपयोग अचूक उच्चार समजून घेण्यासाठी किंवा समजवण्यासाठी केला जातो. जसं ह्या ID कार्डवर पहा, गणेश असं लिहिलेलं आहे. मग गणेशला इंग्रजीमध्ये वेगळं काय बोलतात का? नाही. मुंबई हे शहराचं नाव आहे. मुंबईला इंग्लिशमध्ये वेगळं काय बोलतील का? जसं ॲपल आणि सफरचंद ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तसा राम मराठीतला आणि राम इंग्लिशमधला ह्याच्यात काय फरक आहे? काहीच नाही. मग फक्त अशी जी नावे असतात त्यांचं स्पेलिंग आणि उच्चार व्यवस्थित समजून सांगण्यासाठी बाराखडीचा वापर केला जातो. डिजिटल टायपिंगच्या टूल्समध्ये म्हणजे इंग्रजी कीबोर्ड वापरून जलद गतीनं मराठी टायपिंग करण्यासाठी बाराखडीचा उपयोग केला जातो. आणि हे तुम्ही करताय तुमच्या मोबाईलमधील WhatsAppवर चॅटिंग करताना कीबोर्डचा वापर करून तुम्ही जर KASA असं टाकलं तर तिथं कसा उमटतं. बरोबर? ते व्यवस्थित करण्यासाठी या बाराखडीचा वापर केला जातो. तसेच नवशिक्यांसाठी एक पूल म्हणजे तात्पुरता आधार म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या लोकांनी इंग्रजी शिकायला नुकतीच सुरुवात केलेली आहे, अशा लोकांना जास्त अडचण येऊ नये, जास्त घाबरायला होऊ नये, यासाठी इंग्लिशच्या बेसिक्ससाठी बाराखडीचा वापर केला जाऊ शकतो, फक्त मर्यादित. मग मित्रांनो, बाराखडी वापरायची कधी? कधी वापरायची, कधी टाळायची? तर बिनधास्त वापरा. केव्हा? WhatsAppवर चॅटिंग करताना, डिजिटल टायपिंग करताना म्हणजे मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर आणि स्वतःचं किंवा गावाचं नाव लिहिताना ही बाराखडी वापरायची. तात्पुरता वापर कधी करायचा? सुरुवातीला म्हणजे नवशिक्यांसाठी म्हणजे ज्यांनी इंग्लिश नुकतंच शिकायला घेतलेलं आहे, ज्या लोकांनी इंग्रजी नुकतंच शिकायला घेतलेलं आहे, अशा लोकांनी सुरुवातीला शब्दाचे आवाज समजून घेण्यासाठी, साऊंड समजून घेण्यासाठी बाराखडी वापरायची. पण टाळायची कधी? इंग्रजी पुस्तक वाचताना, इंग्रजी शब्दाची स्पेलिंग पाठ करताना ही बाराखडी कधी वापरायची नाही. नाहीतर नटुरे आणि नेचर असा गोंधळ होतो आणि त्या नादात तुमचं फुटुरे म्हणजे फ्युचर खराब होऊन जाईल. लक्षात आलं? मग इंग्रजी वाचनासाठी योग्य पद्धत कोणती? तर फोनिक साउंड, वर्ड फॅमिली आणि फोनिक बेंड्स म्हणजे जोडशब्द. मित्रांनो, मागच्या मॉड्यूलमध्ये इंग्लिश रीडिंगच्या मॉड्यूलमध्ये जवळपास ह्याच्यावर 50 व्हिडिओ आहेत. किती व्हिडिओ आहेत? 50. ज्याच्यामध्ये अक्षरशः ABCD पासून सुरुवात केलेली आहे. ते 6 अक्षरी, 5 अक्षरी इंग्लिशचे शब्द इथपर्यंत वाचण्याची तयारी तुम्ही केलेली आहे किंवा वरच्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला भेटेल. जर माहिती नसेल तर लगेच मला संपर्क साधा, तुम्हाला त्याचा ऍक्सेस दिला जाईल. लक्षात आलं? तर इंग्रजी बाराखडीचा वापर करून
तुमची किंवा गावाची नावे कशी लिहायची, त्याच्या मागचे काय नियम आहे, हे इथून पुढच्या एक 10-12 व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. लक्षात घ्या, मी इंग्रजी लिहायला शिकवणार नाही. ते ऑलरेडी तुम्ही रीडिंगच्या लेसनमध्ये केलेलं आहे. मी इथं तुम्हाला लिप्यांतर शिकवणार आहे. काय शिकवणार आहे? ट्रान्सलिटरेशन शिकवणार आहे. तर इथनं पुढच्या एक 10-12 व्हिडिओमध्ये याचा डिटेलमध्ये अभ्यास करू. या व्हिडिओमध्ये मी तुमचा एक खूप मोठा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो गैरसमज असा आहे, की बरेच शिक्षक देखील असे म्हणतात, की बाराखडी करा, इंग्रजी वाचायला येईल. पण ते सपशेल चुकीचं आहे. बाराखडी वाचून मराठीमधली इंग्लिशमध्ये बाराखडीचं रूपांतर करून तुम्हाला इंग्रजी वाचता किंवा लिहिता येणं अशक्य आहे.